ते एवढीशी जागा होती आणि त्यातूनच ते आले आणि मुद्दामून त्यांनी रिक्षाला क्रॅश मारला आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि त्यांनी गाडी पाडली आणि मग ते आले माझ्या मामाला असं कॉलर धरली मारत होते. मम्मीला नंतर रिक्षातून असं गचोड धरलं आणि तिला पण मारलं 2-3 चापटे. मला पण 4-5 चापटे मारल्या. माझं ते बाळ पडलं भाऊ. आणि नेकनूर हे गाव तसं चर्चेतलं गाव आहे, कारण की बंकट स्वामी महाराजांच्या कार्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकवण्यासाठी उपसलेले बंकट स्वामी महाराजांनी कष्ट, आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक जी काय भूमिका आहे त्याला जोडणारी म्हणजे भूमिका, परंतु ज्या पद्धतीनं तिथं मुस्लिम समाजाचं प्राबल्यही त्या गावात आहे. परंतु आतापर्यंत हे दोन्ही समुदाय एकमेकाला गुण्यागोविंदाने राहत होते, एकमेकाच्या सण उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होत होते आणि या सगळ्या गोष्टींची जी एक वेगळी जी ओळख या नेकनूरला मिळाली होती ना, त्यामुळं सामाजिक स्वास्थ्यामध्ये गाव कसं असावं ते नेकनूर सारखं असं उदाहरण द्यायला एक चांगलं स्थान निर्माण झालं. पण कालच्या घटनेने या सगळ्या गोष्टीला बट्टा लावला, सामाजिक परिस्थिती उधळली आणि खऱ्या अर्थानं कारण काय आहे ते किरकोळ कारण आहे. एक तरुण समोरून मोटरसायकलवर येत होता आणि रिक्षा जाण्यासाठी रस्ता रुंद होता, तरी ते जात असताना वाटलं रिक्षा चालकाला की तो तरुण थांबेल, परंतु त्या तरुणांनी तिथं न थांबता रिक्षाला धडक मारली आणि आपली गाडी हाताने सोडून दिली. आणि त्यानंतर त्याने जे काही प्रताप केले, त्याने त्या रिक्षा चालकाला मारण्या अगोदर त्या रिक्षामध्ये बसलेल्या त्या रिक्षा चालकाच्या नातेवाईकांना त्यांनी मारहाण सुरू केली. आणि नातेवाईक तरी होते कोण? महिला. त्या रिक्षा चालकाची बहीण, त्या रिक्षा चालकाचे आप्तस्वकीय त्या रिक्षात बसलेले होते आणि सोबतच्या शेजारच्या काकू, हे सगळे मिळून त्या बंकट स्वामी महाराजांच्या मठामध्ये जो वार्षिक सप्ताह सुरू होतो त्या सप्ताहासाठी निघाले. आणि नेमकं या मुलाला, या तरुणाला काय धुंदी चढली आणि नेमका काय वाद हा उफाळला आणि त्यासाठी त्यांनी त्या महिलांच्या अंगावर हात घातला. नेमकं काय असं घडलं? ज्या पद्धतीनं नेकनूरचं जर थोडस मागोवा घेतला तर 2010-2011 मध्ये अशीच एक घटना घडली होती पार्किंगच्या संदर्भातून गाडी लावण्यावरून. आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता झालं, जी झुंड जो त्याच पद्धतीनं त्यावेळेस त्या तरुणांच्या अंगावर पडला. आणि त्यावेळेस नेकनूर वासियांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की जोपर्यंत अशा पद्धतीची झुंडशाही थांबणार नाही, अशा पद्धतीची गुंडशाही रोखली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही नेकनूरचं बाजारपेठच उघडू देणार नाहीत. मग आपोआप या सगळ्या गोष्टी जेव्हा पटलावर आल्या आणि जेव्हा शिरात आणल्या गेल्या, तेव्हाच या सगळ्या लोकांनी शपथा खाल्ल्या की नाही, यापुढं जगामध्ये काही घडो पण नेकनूरमध्ये अशा पद्धतीचं काहीही होणार नाही. मग नेमकं आता का घडलं आणि आता घडण्याच्या मागे काय कारण आहे, सगळ्यात मोठा विषय. आज प्रशासन कितीही या गोष्टीला झाकण्याचा प्रयत्न करत असेल, त्या कुटुंबियांनी कालच्या रात्री 1 वाजेपर्यंत आपल्या न्यायासाठी पोलीस स्टेशन मध्ये मांडलेला ठिया दिला असेल, पण खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या झुंडशाया आणि अशा पद्धतीच्या गुंडशाया निर्माण होतात कस काय आणि कशासाठी? गुण्यागोविंदानं राहणारे, एकमेकाचे सुख दुःख वाटून घेणारे, एकमेकाच्या सण समारंभामध्ये सामील होणारी ही जनता अचानक अशा कोणत्या संस्काराच्या भूमिकेत आली की जी संस्काराची भूमिका आया बहिणीच्या अंगावर हात घालण्यापर्यंत यांची मदत वाढली. खऱ्या अर्थानं हा प्रशासनिक मुद्दा नाहीये, हा मुद्दा सामाजिक आहे. प्रशासन आपल्या दप्तरामध्ये काही रंगवेल, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी रंगवल्या जातील, गुन्हे दाखल होतील, पण खऱ्या अर्थानं जो सामाजिक विषमता आणि सामाजिक दरी निर्माण होते त्याचं काय? कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती या नेकनूरकरांनी अगोदर 2010-2011 मध्ये भोगली, त्याचं काय उत्तर मिळालं आणि त्यावेळेच्या पिढीने यांना काय समजून सांगितलं, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे.
हा फक्त नेकनूरचाच मुद्दा नाहीये. अशाच पद्धतीच्या परिस्थित्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्राबल्य आहे त्या ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण होते आणि या परिस्थितीमध्ये भरडला जातो तो निरपराध. जर उद्या जर त्या संदर्भात जर तो निरपराध पोलीस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीनं त्या जगताप कुटुंबियाने जाऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये आपला ठिय्या आंदोलन मांडावं लागलं, त्या पद्धतीने याला ठिय्या आंदोलन सुद्धा मांडता येत नाही. मग याला सांभाळणार कोण? याला परिस्थितीमध्ये या सगळ्या सामंजस्य घालणार कोण आहे? तर सामंजस्य घालणारे आपणच आहेत. कारण की नैतिकता ओळखली पाहिजे आणि नेमकं करायचं काय हे लक्षात आलं पाहिजे. ज्याने त्याने आपल्या आपल्या पद्धतीने आपली लगाम आपल्या हातात ठेवली पाहिजे, तरच समाज व्यवस्थित राहील. नाहीतर अशा पद्धतीची झुंडशाही या पद्धतीची जर गुंडशाही सुरू झाली तर सामाजिक स्वास्थ्य राहणार कसं? पोलीस कधीही या संदर्भात कधीही चांगल्या पद्धतीची भूमिका किंवा या पद्धतीच्या ज्या पद्धती घटना घडल्यात त्याला त्या पद्धतीचा रंग देण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण की यांच्यावर आधीपासूनच या पद्धतीचे संस्कार ठेवून ठेवलेले आहेत. पण या संस्काराच्या मुळे ज्या पद्धतीने समाजाची मूठमाती होते, समाजामध्ये ज्या पद्धतीचे दऱ्या निर्माण होतात, खऱ्या अर्थानं हा प्रश्न कुठेतरी पंचायतीमध्ये मिटला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या वृत्त्या ज्यांना जोपासायच्या आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य ठिकाणी नेऊन सोडायला पाहिजे. कारण की या अशा समाजविघातक आणि सामाजिक द्वेष निर्माण करणाऱ्या वृत्त्या समाजात ठेवण्यासाठी ठेवतात तरी कशाला? आणि यांचं काम काय आहे समाजात? अशा पद्धतीचे नासके कांदे खऱ्या अर्थाने ज्यांची जागा ज्या ठिकाणी यांचं प्रेम आहे, ज्या ठिकाणी ज्यासाठी हे सगळं करताय ना त्या ठिकाणी नेऊन सोडा यांना, तरच समाज सुरक्षित राहील, समाज हा सुसंस्कृत राहील. नाहीतर एखादा सडका कांदा येतो आणि सगळ्या कांद्याला सोडवायला मदत करतो. अशा पद्धतीच्या वृत्त्या जागोजागी जोपासल्या चालल्यात आणि आम्ही फक्त बोलतोय, आम्ही फक्त सांगतोय. नेमके या वृत्त्या खऱ्या अर्थानं समाजदृष्टी जर चांगल्या पद्धतीची घडवायची असेल तर खऱ्या अर्थानं जो सद्भाव आहे, जो मिलाप आहे तो दोन्हीकडून आला पाहिजे. आणि अशा किरकोळ कारणावरून तुम्ही जर गुंडशाही आणि गुंडागर्दीवर रस्त्यावर जर थैमान मांडणार असाल तर खऱ्या अर्थानं कायदे व्यवस्था कशा पद्धतीने काम करेल? कारण की आधीच कायदे व्यवस्थेने एक खूप मोठं वाक्य आपल्या डोक्यावर किंवा आपल्या मनी बाळगून घेतलेलं आहे. झुंडीचा कसल्याही पद्धतीची चेहरा नसतो, झुंडांची कसल्याही पद्धतीची ओळख नसते. मग ती बेनामी जी ओळख म्हणजे बेनामी ज्या कैफियत लिहिले जातात त्या कैफियतीमध्ये हुडकणार तरी कोणाला? खऱ्या अर्थानं लावून देणारा दुसरा असतो, लावून पेटणारा तिसरा असतो. या लावून पेटणाऱ्यापेक्षा लावून देणारा कोण आहे आणि या लावून देणाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे ही खरी तपासाची भूमिका आहे. कारण की समाज अशा पद्धतीने विटीस धरून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी ही लोक बसल्या ठिकाणी षडयंत्र रचतात आणि रस्त्यावर जो मरतो, जेव्हा मारला जातो, मार खातो तो सर्वसामान्य माणूस आहे. कारण की सर्वसामान्य माणसाला डोकं नसतं, बोलणाऱ्या भावनिक परिस्थितीमध्ये उफाळतो आणि अंगावर जातो. तीच परिस्थिती या नेकनूरमध्ये घडलेली आहे. खऱ्या अर्थानं याचा खऱ्या परिस्थिती जर हुडकायची असेल तर ह्याच्यामधल्या आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि ह्या आरोपींना या सगळ्या गोष्टीसाठी कुणी उद्विग्न केलंय, कुणी यांना भडकवलंय, कुणी यांना या अशा पद्धतीचे संस्कार किती दिवसापासून देतोय याची छडे लागले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं समाज सुरक्षित राहील. समाजामध्ये अशा भडकवणाऱ्या ज्या भूमिका आहेत त्या खऱ्या अर्थानं या समाजाचा नाश करणार आहेत, विध्वंस करणार आहेत. पण आमच्याकडं कसं असतं, जेवढी घटना झाली तेवढीच घटना टिपायची आणि बाकीचं सगळं मोकळं सोडायचं. नेकनूरकर हो, ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांचा बंद तुम्ही पुकारून या सगळ्या घटनेचा समाचार घेताय, परंतु खऱ्या अर्थानं ही बंद करून याचे प्रश्न भागणार नाहीत. तर प्रशासनासमोर ज्या आरोपींनी या अशा पद्धतीचं वर्तन केलंय यांच्यातला खरा मास्टर माइंड कोण आहे आणि यांना खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या शिकवणी देत आहे कोण, त्याचा शोध घेतला पाहिजे. याच्यासाठी आंदोलन करा, याच्यासाठी अर्ज विनंत्या करा. कारण की खऱ्या अर्थाने या सगळ्या वृत्त्या जागीच जर संपल्या आणि त्याच्या जर खऱ्या अर्थानं जो करता करविता आहे त्याला जर शिक्षा झाल्या
तर या पद्धतीची माथे भडकवणारी लोक जन्मणार नाहीत. नाहीतर एकाने कृत्य केलं त्याला जर शिक्षा दिली तर दुसऱ्याला पुन्हा त्याच पद्धतीने भडकवलं जाईल. आणि अशा वृत्त्या प्रत्येक गावात जोपासण्याचे प्रयोग सध्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर समाजाला आणि प्रशासनाला जर ह्या सगळ्या शांती आणि सुव्यवस्था सांभाळायच्या असतील तर खऱ्या अर्थाने हे जे कर्ते लपलेले आहेत ते कुठं लपलेले आहेत, पाषाणात गेलेत का कुठं आणखीन गेलेत, त्यांना हुडका आणि खऱ्या अर्थानं सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक भूमिका जपण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रवृत्त करा. नाहीतर पुन्हा त्याच पद्धतीचं 2010-11चा पुन्हा पाडा गिरवला जाईल. ती बाजारपेठ 8, 10, 12 दिवस बंद राहील आणि मग जे लोक खऱ्या अर्थानं यामध्ये दोषी नाही आहेत किंवा ज्या लोकांनी कधी या संदर्भात भूमिकाही माहीत नाही ते निरापराधांची विनाकारण शिक्षेस पात्र होते. त्यामुळे त्यांचे हाल करण्यापेक्षा ह्याच्यातले खरे मास्टर माइंड कोण आहेत, ह्या पद्धतीचे संस्कार कोण देत आहे आणि सामाजिक दरी कोण वाढवत आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि या शोध येऊन या लोकांना खऱ्या अर्थानं शिक्षा दिल्या पाहिजे. त्या प्रशासनाने कशा द्यायच्यात ते न्याय विभागाकडे सोडून द्यावं, पण यांच्यावर गुन्हे दाखल करून खऱ्या अर्थानं सामाजिक स्वास्थ्य सुदृढ ठेवलं पाहिजे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमची काय संकल्पना आहे निश्चित कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.